तो आपण वावा तालुक्यातील वाटेगाव शेजारच्या भाटवडे गावामध्ये आहोत आणि या ग्रामपंचायतीच्या समोर आणि जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ हे चिलाई देवीचं मंदिर आहे. अशा प्रकारची भव्य अशी स्वागत कमान आहे. हा जो चिलाई देवी मंदिराचा परिसर आहे तो वृक्षराजीनं नटलेला अशा प्रकारचा आहे. या परिसराच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. तुम्हाला पुढच्या बाजूला पेव्हिंग ब्लॉक्स जे आहेत ते इतर रचून ठेवलेले आणि काम सुरू असेल दिसेल. काही भागामध्ये हे पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत. चिलाई देवी मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला स्थानिक नागरिक सुभराव जाधव यांनी स्वखर्चानं बांधलेलं दत्त मंदिर आपल्याला दिसतंय. हे चिलाई देवी मंदिराचं प्रवेशद्वार आहे. आतल्या बाजूला सर्व परिसरामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवलेले आहेत आणि उजव्या आणि डाव्या बाजूला इथे हॉल्स आहेत. मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला अशा भव्य आणि आकर्षक अशा प्रकारच्या दीपमाळ ह्या ठिकाणी आहेत. इथली बहुतेक सगळी कामं ही स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यानं आणि लोकप्रतिनिधींच्या फंडातनं झालेली आहेत. आता आपल्याला दिसतंय ते चिलाई देवीचं मुख्य मंदिर आहे. आतल्या बाजूला सभागृह आहे. या संपूर्ण परिसरामध्ये सुशोभीकरण केलेलं आहे. त्याचबरोबर एक विहीर अतिशय आकर्षक अशा प्रकारची पूर्ण बांधीव स्वरूपामध्ये आहे आणि अगदी मंदिराच्या मागच्या बाजूला जरी आपण बघितलं तरी नारळाचे उंच वृक्ष या ठिकाणी आहेत. तेव्हा हे जे मंदिर आहे हे वावा तालुक्याबरोबरच सांगली जिल्ह्यातल्या भाविकांसाठी एक महत्त्वाचं आकर्षण स्थळ आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता आपण ह्या मंदिराच्या पिछाडीच्या परिसरामध्ये आहोत. सर्व बाजूनं आकर्षक अशा प्रकारची वृक्षराजी आहे. पाठीमागच्या बाजूला हे छोटीशी म्हसोबाची प्रतिकृती आहे. तर आपल्या मंदिराची ही जी प्रदक्षिणा आहे ही जवळपास पूर्ण होत आलेली आहे. मगाशी आपण जिथून मंदिराच्या प्रवेशद्वारापासून सुरुवात केली त्याच ठिकाणी हे 2 छोटी सभागृह आहेत एकत्रित कार्यक्रमासाठी. धन्यवाद.